अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने या ठिकाणी आणलेल्या 293च्या प्रस्तावावर बोलण्याकरता आणि खरं तर त्या प्रस्तावाला विरोध करण्याकरता या ठिकाणी मी उभा आहे। सन्माननीय सदस्य नाना पटोले यांचं भाषण मी आता पूर्ण ऐकलं। खरं तर ठरावावर सर्वात पहिलं नाव सन्माननीय आदित्य ठाकरे यांचं आहे। मला अपेक्षा होती की ते सुरुवात करतील, कारण मी आज पाहिलं की सभागृहात बसायचं नाही आणि तिकडे टीव्हीवर सांगायचं की आम्हाला अध्यक्ष बोलू देत नाहीत, आणि इथे जेव्हा आपलं नाव आहे त्या असं असताना सुद्धा आणि बोलण्याची संधी असताना सुद्धा बोलायचं नाही, आणि त्याच वेळेला मात्र बाहेर जाऊन या पवित्र सदनाच्या अध्यक्षांच्या विरोधात काहीतरी बोलायचं, हे मला वाटतं फार संवेदनशील अशा स्वरूपाचं वागणं नाहीये। अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव मी सगळा वाचला आणि खरं तर आजची चर्चा विरोधी पक्षाच्या 293च्या दोन्ही प्रस्तावांवर आहे, पण दोन प्रस्ताव सोडून द्या, एकाच प्रस्तावामध्ये या ठिकाणी एवढे विषय घेतलेत आणि त्याच्यामुळे मला प्रश्न पडलाय की हा ठराव आहे, यातून महाराष्ट्राच्या जनतेचे काही निश्चित प्रश्न या सदनामध्ये चर्चेला आणून ते प्रश्न सोडवण्याच्या दिशेने काही प्रयत्न करतायत, काही एक गोधडी आहे की एकेका वाक्यात एक एक प्रश्न आणि एक एक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केलाय। आणि मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते वाहतूक, मेट्रो, रेल्वे या सार्वजनिक वाहतूक सेवा अपुऱ्या असल्यामुळे आता मुंबई शहरामध्ये केबल कार असावी आपल्या ठरावात म्हटलेलं आहे पहिल्या पॅरेग्राफ मध्येच। अध्यक्ष महोदय, ज्यांनी आपल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये या मुंबई शहराने वर्षानुवर्ष मेट्रोचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्या मेट्रोच्या कामांना मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि माननीय नरेंद्र मोदीजींच्या मदतीमुळे सुमारे 250 किलोमीटरच्या मेट्रो महामार्गाचं प्लॅनिंग केलं गेलं। त्या कामाला सुरुवात केली गेली आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करून हे सत्तेवर आले आणि त्यांनी पहिलं काम केलं, मुंबई शहराची लाईफलाईन होऊ घातलेल्या अंडरग्राऊंड मेट्रोच्या कामाला स्थगिती देण्याचं काम हे कोणी केलं तर मंत्रालयात कधीही न जाणाऱ्या स्थगिती सम्राटांनी केलं, आणि ते आज ठरावात मांडून या ठिकाणी मेट्रोच्या सेवा अपुऱ्या आहेत, त्या मेट्रोच्या कामाला स्थगिती देणाऱ्यांनी या ठिकाणी केबल कार विषयी बोलावं आणि या राज्याच्या, मुंबई शहराच्या, महानगर प्रदेशाच्या या सगळ्या विकासाच्या विषयी बोलावं, ज्यांनी केवळ स्थगिती देण्याचं काम 2.5 वर्षात केलं। मराठीत म्हणे भूताती भागवत, अशी यांची अवस्था आहे। कायम 2.5 वर्षात स्थगिती देण्याचं काम केलं।